नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये काल रात्री भीषण स्फोट झाला आहे आणि या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे तर 17 कामगार जे आहेत ते जखमी असल्याचं सांगितलं जात आहे। आणि तुम्ही या लोकांना मारापर्यंत जाताय इथं भेटायला तर मारता आणि त्याला वाचवता 4-4 जण 9-9 मेले तेव्हा लाज नाही वाटत का? 9 लोक मारले त्या फॅक्टरी त्याला तुम्ही संरक्षण देता आणि लोकांना मारताय हे सांगितलं का सीएम फडणवीस साहेबांनी तुम्हाला? ते अपेक्षा आहे आम्हाला काय गुराडून पाहिजे तुम्ही? नाही तुमचं आमच्यावरच चालणार हो। तो पैसेवाला आहे ना, त्याला घ्या ना दाबून व्यवस्थित, घे ना बंदूक मारूनच द्या ना सगळ्याले कंपनी। बरोबर आम्ही त्या तो एमडी आहे ना त्याच्या घरावर काळं फासणार आहोत, धिंगाणा करून टाकतो। उद्या पहा तुम्ही पुरा धिंगाणा करतो। एक तर त्याला मारू सहाले घोटमार करू त्याच्या घरावर आणि त्या सीएमच्या जिल्ह्यामध्ये ही जर अवस्था होत असेल तर राज्याची काय अवस्था आहे? तसं आहे आता आम्ही पाहतोय सीएमच्या घरातच पाणी घुसलंय आणि सामान्य माणूस मरतो त्याला काही लेनदेन नाही। इथं जर मोठ्या एखाद्या आमदार खासदाराचं पोरगं गेलं असतं ना, ते जाऊ नये पण गेलं असतं ना, मग सगळ्या कारवाई झाल्या आणि मालकावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनवर पूर्ण घेरावबंदी केल्याशिवाय राहणार। आला टाइम तर सीएमच्या घरावर सुद्धा जाऊ आम्ही।